मंडळी, आपल्याला ना कधी कधी तीच भाजी, भाकरी, चपाती, आमटी हे सगळं खायचाही कंटाळा येतो आणि बनवायचाही कंटाळा येतो. अशा वेळेस आपल्याला आठवतो तो म्हणजे भात. मग तो उरलेला भात असू दे किंवा ताजा भात असू दे, त्या भातापासून काहीतरी वेगळं बनवायचं. म्हणूनच मी आज बनवणार आहे सोयाबीनचा पुलाव. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम भात शिजवून घेणार आहे. मी 1/2 किलो सोयाबीन आधीच भिजत घातलेले आहेत. 15 मिनिटं झालेले आहेत. पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता स्वच्छ धुतलेला तांदूळ मी घालत आहे. पुलाव म्हटलं की बासमती तांदूळच हवा. बरीच जण बासमती खायलाच प्रिफर करतात, पण मी घरातलाच नॉर्मल तांदूळ घेतलेला आहे. भात शिजताना इथे मी दालचिनीची काडी, त्याचप्रमाणे काळी मिरी, लवंग आणि वेलची घातलेली आहे आणि 2 तमालपत्र घातलेली आहेत. अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि थोडंसं तूप घालायचं, म्हणजे भाताचे दाणे एकमेकांना चिटकत नाही आणि भात सुटा होतो. चवीपुरतं मीठही घाला बरं, नाहीतर विसराल. माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. जेव्हा केव्हाही मी बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी जेव्हा भात शिजून घेते, तेव्हा बाकी सगळे जिन्नस घालायच्या नादात मीठ घालायचं मात्र विसरून जाते. चला आता झाकण ठेवूयात आणि भात शिजवून देऊयात. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. इथे 10 ते 15 मिनिटं सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातला होता. तो आता छान निथळून घेऊयात. दोन्ही हातांच्या सहाय्याने सोयाबीन असे स्क्वीज करून त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं. मी इथे छोट्या साईजचे सोयाबीन घेतलेले आहेत. चला, सोयाबीनमधलं पाणी छान निथळून घेतलेलं आहे, पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये हे संपूर्ण सोयाबीन घालायचे. त्यामध्ये जवळजवळ 1 ते 2 पळी तेल घालायचं आणि आपले बेसिक मसाले घालायचे. इथे मी धना पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, हळद यांचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वेगळे आणि कमी जास्त करू शकता. आणि हो, पुन्हा एकदा मीठ घालायला विसरू नका. आता हे सोयाबीन या तेलामध्ये, या मसाल्यांमध्ये छान मध्यम आचेवर शेकून घ्यायचे, परतून घ्यायचे. 10 मिनिटं छान परतून घ्या. थोडेसे असे ब्राउनिश होऊन द्या. इतके सुंदर लागतात. बघा, वेदांगने लगेच सोयाबीन खाण्यासाठी हजेरी लावलेली आहे. आता आपले हे सोयाबीन रेडी झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. मी इथे आता 3 छोट्या मध्यम आकाराच्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत, कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हे सगळे जिन्नस छान बारीक चिरून घेणार. मी कांदा नेहमी स्लायसरवरच चिरून घेते. कांदा उभा चिरून घेणार आहे. या स्लायसरमुळे कांदा अगदी पटकन आणि एक समान पातळ असा कापून होतो. तुम्ही या पुलावमध्ये सोयाबीन बरोबरच बाकीच्या तुमच्या आवडीच्या आणि घरामध्ये अवेलेबल असलेल्या भाज्या घालू शकता, जसं की गाजर, बीन्स, वाटाणा, फ्लॉवर. तुम्हाला आवडेल त्या भाज्या यामध्ये घालू शकता. चला, आता सगळे जिन्नस कापून झालेले आहेत. भात शिजून झालेला आहे. आता इथे मी सिमला मिरची तेलामध्ये छान परतून घेणार आहे. सिमला मिरची आधी परतून घेणार, कारण ती शिजायला थोडासा वेळ लागतो. सिमला मिरची परतून झालेली आहे, ती आपण आता काढून घेऊयात. त्याच तेलामध्ये आता 1 चमचा जिरं, मोहरी, ओवा घालायचा. ओवा घालायला विसरायचं नाही. ओव्याने कोणत्याही पदार्थाची चव तर वाढतेच वाढते, पण तो पदार्थ पोटाला बाधत नाही. कढीपत्त्याची पाने घाला. ही फोडणी छान चुरचुरली की त्यामध्ये चिरलेला कांदा घाला. आता हा कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला. याच फोडणीमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर फोडणीलाच घालायची. हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा भात शिजवला तेव्हाही मीठ घातलेलं आहे.
सोयाबीन परतून घेतले तेव्हाही मीठ घातलेलं आहे. पण आता हे जे कांदा टोमॅटो घातलेला आहे त्यासाठी थोडंसं मीठ हवं, म्हणून मिठाचं प्रमाण अंदाजे व्यवस्थित कमी प्रमाणातच वापरावं. आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहोत. लाल तिखट, मालवणी मसाला, धना पावडर आणि हळद पावडर. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणी मसाला घालायला विसरू नका. मसाले तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा. यामध्ये आपण मगाशी परतून घेतलेली सिमला मिरचीही घातलेली आहे. आता हे सगळे जिन्नस छान परतून झाले की त्यामध्ये आपण हा शिजवलेला भात घालूयात आणि मसाला फ्राय केलेले सोयाबीन घालूयात. वेदांगने तर अर्धे मगाशीच उडवले. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सगळे जिन्नस मस्त असे एकत्र करून घ्यायचे. या स्टेजला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तर मंडळी, आपला मस्त असा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. जेव्हा जेव्हा मी हा पुलाव माझ्या घरात करते तेव्हा सगळी मंडळी अगदी आनंदाने मिटक्या मारत खातात. बऱ्याच वेळा अगदी टिफिनवरही मी हा पुलाव वेदांगला आणि वेदांगच्या वडिलांना बनवून देते. चला, या पुलावबरोबर खाण्यासाठी पापड तळून घेऊयात. मी इथे घरातले तांदळाचे पापड छान तळून घेणार आहे. आणि हो, भात खाताना लोणचं घ्यायला मात्र विसरू नका हो. मग ते आंब्याचं असो, मिरचीचं असो किंवा लिंबाचं असो, लोणचं मात्र हवंच. तर मंडळी, तुम्हाला हा पुलाव आवडला असेल तर आपल्या चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि हो, न चुकता मायलेक कट्टा पाहत राहा.